मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 1 ऑगस्ट 2024 रोजी सायन येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाण पूल जो आहे तो बंद करण्यात आला होता। हा ब्रिटिशकालीन सायन पुलाचं काम करण्यासाठी हा पूल बंद करण्यात आला होता आणि हा सप्टेंबर 2025 पर्यंत याचं काम होईल असं अपेक्षा वर्तवली होती। परंतु आता 31 मे 2026 पर्यंत या पुलाचं पूर्णपणे काम करा असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं संबंधित यंत्रणांना जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत। 1 ऑगस्ट 2024 रोजी हा पूल पूर्णपणे जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। हा ब्रिटिशकालीन पुलाचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं। दक्षिणेकडील बाजूचा भाग जो आहे तो रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणार होता आणि इतर जी पुलाची दुसऱ्या बाजू आहेत त्या संपूर्णपणे जो आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। परंतु सप्टेंबर 2025 पर्यंत दक्षिणेकडील बाजू जी आहे ते पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला गेला होता, परंतु अजून देखील त्याचं पूर्ण काम झालेलं नाही आणि या लोकांसाठी विशेषतः धारावी, बांद्रा आणि पश्चिम उपनगरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता, परंतु अजून देखील याचं काम पूर्ण झालेलं नाही। त्याच्यामुळं लवकरात लवकर या पुलाचं काम करा असा आदेश जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे। काल सायन पुलाच्या आढावा बैठकामध्ये जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते हे संबंधित यंत्रणांना आदेश दिलेले आहेत। सप्टेंबर 2025 पर्यंत दक्षिणेकडील बाजूचं काम पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला होता, परंतु ते देखील काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही। त्याच्यामुळं कुठेतरी ह्या देखील पुलाला विलंब होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत। अनेकांनी मागणी जी आहे ती लवकरात लवकर पूल चालू करावा अशी मागणी केलेली आहे, कारण की पश्चिम उपनगराकडे जाण्यासाठी या पुलाचा अत्यंत चांगला वापर होत होता। या ब्रिटिशकालीन पूल बंद केल्यानंतर मोठमोठ्या प्रमाणात जे आहे ते ठिकठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती देखील वाहतूक कोंडी होत होती। या पुलावरचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत असताना या पुलाच्या तुळया ज्या आहेत, ज्या तुळया नागपूरवरून मागवण्यात येत आहेत, त्याच्यामुळे देखील उशीर होत असल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर येते। परंतु 31 मे पर्यंत हा पूल झालाच पाहिजे आणि 1 जून पासून प्रवाशांच्या सेवेमध्ये हा पूल दाखल होईल असं देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। याच्या अगोदर देखील जे मुंबईमध्ये पूल आहेत या पुलांचं काम सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या होत्या। त्याच्यामुळे आता सायन पुलाची 1 जूनची जी डेडलाईन आहे ती संबंधित यंत्रणा पाळतात का आणि मग हा पूल सुरू झाला तर प्रवाशांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।